तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे काही महत्त्वाचे अतिशय कायद्याचे कलम जे तुमच्या पोलीस भरती परीक्षेत थेट विचारले जाऊ शकतात. खूप वेळा विद्यार्थी ग्राउंड आणि अभ्यास करतात, पण महत्त्वाची कलमे दुर्लक्षित करतात आणि मग नेमके तिथेच मार्क जातात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण अशी काही महत्त्वाची कायद्याची कलमे पाहणार आहोत जे तुमच्या सिलेक्शनसाठी गेम चेंजर ठरू शकतात. तर मित्रांनो, पहिला कलम आहे BNSS कलम 173, म्हणजेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 173. हा कलम FIR साठी असतो. तर FIR चा फुल फॉर्म माहिती असणं तुम्हाला सुद्धा गरजेचं आहे मित्रांनो. FIR चा फुल फॉर्म आहे फर्स्ट इन्फॉर्मेशन रिपोर्ट, कारण याचा फुल फॉर्म देखील तुम्हाला पोलीस भरतीला विचारला जाऊ शकतो. तर मित्रांनो, दुसरा कलम आहे BNSS कलम 193. तर अजून एकदा सांगतो तुम्हाला, BNSS म्हणजे आहे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता. हा कलम आहे 193, दोषारोप पत्र दाखल करणे. तर आता बघूया तिसऱ्या नंबरचा कलम 64. हा कलम आहे बलात्कार विषयी. चौथा नंबरचा कलम आहे 70, कलम 70 सामूहिक बलात्कारला वापरला जाणारा हा कलम आहे. बघा, कलम 74 हा विनयभंगासाठी आहे, कलम 80 हा हुंडाबळीसाठी आहे, कलम 103 हा हत्येसाठी वापरला जाणारा आहे. तर 8व्या नंबरचा कलम आहे कलम 109, जो हत्येच्या प्रयत्नासाठी आहे, कलम 187 बेकायदेशीर जमाव, कलम 303 चोरीसाठी. तर बघा, कलम 310 हा दरोड्यासाठी आहे, कलम 318 हा फसवणूकसाठी आहे. तर मित्रांनो, हे बघा, हे होते काही आपले महत्त्वाचे कलम जे तुम्हाला परीक्षेला, स्पर्धा परीक्षा किंवा पोलीस भरती व इतर स्पर्धा परीक्षेला येऊ शकता. हे कलम तुमचे पाठच झाले पाहिजे मित्रांनो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.